आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग असा विशेष आहे की प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्न करायचं विसरायचं नाही, हार हो जेत हो, पण ते प्रयत्न करायचे। त्याचं उत्तम उदाहरण मी आता तुम्हाला पटवून देणार आहे, आणि ते म्हणजे आजचा झालेला स्टार। सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते, सूरज चव्हाण। सूरज चव्हाण हे नाव घेताच लक्षात सगळ्यांच्याच आलं असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे। तर एक मुलगा अचानक स्टार होत नाही आहे, त्याच्यासाठी त्यानं खूप सारी मेहनत घेतलेली आहे, आणि त्याच्या यशामागं तो एकटा पण नाही आहे, खूप लोकांना त्यांनी गोळा करून ठेवलेला आहे, जपून ठेवलेला आहे। तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, प्रयत्न करत राहायचं, घाबरायचं नाही, काय नाही, कंटिन्यू तेच करत राहायचं। जर आपल्याला काही नवं हवं आहे तर तेही करत राहायचं, पण प्रयत्न बंद करायचे नाहीत। आज उत्तम उदाहरण पाहिलं तर आज सूरज चव्हाण टिकटॉक स्टार आहे। स्टार तर त्यावेळेला झाला, तो तेव्हाच झाला तो स्टार, पण आज तो बिग बॉसच्या घरात गेलेला आहे। बिग बॉसच्या घरात जाऊनही थांबलेला नाही आहे तो। आज जे स्टार मंडळी आहेत ते तिथं आहेत, पण त्यांच्या तोडीस तोड उतरतोय तो। सर्वांना रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी त्याला जबरदस्त वोट करा, कमेंट करा, आणि आपल्या महाराष्ट्राचा हिरो बनवा, बिग बॉसचा विजेता करा। कारण स्टार तर ऑलरेडी जे तिथे जातात ते असतातच, पण जे तिथं जातात ते असतातच। आज हा झिरोतून झालेला हिरो, त्यानं का होऊ नये, कारण त्याच्याकडं तेवढे गट्स आहेत, त्याने तेवढी मेहनत केलेली आहे। अचानकच कोणी होत नाही। आज तो मुलगा कोणतं काम केलेलं नाही आहे असं नाही आहेच, त्यानं सगळी कामं केलेत। गवंडी काम केलेलं आहे, खुरपण्याचं काम केलेलं आहे, सगळी कुणाच्या हाताखाली कामं केलेले आहेत, कुणी काय सांगेल ती कामं केलेली आहेत, प्रत्येकाने प्रत्येक काम केलेलं आहे त्याने। त्याचं प्रॉपर गाव आहे मुर्टी मोरगाव, तिथं मरियाची मुर्टी असं म्हणतात। वरगावच्या तिथं आजूबाजूला आहे एक खेडेगाव आहे, छोटंसं गाव आहे, पण आज त्या गावाचं त्यानं नाव पठ्ठ्याने पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर घालवलेलं आहे। खरंच सूरज, तुला कितीही कौतुक करावं तेवढं कमीच आहे, आणि खरंच माझ्याकडून तुला खूप सारे आशीर्वाद। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुझं नाव पोचलेलं आहे, आणि तुझ्या नावाबरोबर तू तुझ्या गावाचं नाव भारीच सगळ्यांच्या तोंडात पोचवलेलं आहेस। खरंच पठ्ठ्या, भारी तुझं कौतुक आहे। बरं, दुसरी गोष्ट अशी सूरजबद्दल, तो कितीतरी दिवस फाटकी चप्पल घालत होता, फाटके शर्ट घालत होता, ते एका चपलीला बंद आहे तर नाही असं घालत होता, असे दिवस काढले, पण त्यानं हार मारली नाही। त्याचं कंटिन्यू इथं नाही तिथं म्हणजे त्याच्याकडे करण्याचे गट्स होते ना, त्याला बसायचं नव्हतं, थांबायचं नव्हतं, आणि त्याला असं नव्हतं म्हणायचं की मी असाच आहे तसाच आहे। त्याला एक माहिती होतं, मी जे आहे त्या परिस्थितीत मला जग जिंकायचं आहे, आणि आज ते करून दाखवलं त्यानं। तुझ्याकडून खरंच आदर्श घेण्यासारखं आहे बाळा। अक्षरशः मलाही वाटतंय आपणही त्याच्यासारखंच असलं पाहिजे। का बरं त्याच्यासारखं नसावं? कितीतरी गोष्टी, काहीतरी प्रत्येकाकडून, अगदी दगडमाती असेल, एखाद्या रस्त्यानं जाणारं छोटंसं मुलं असेल, प्रत्येकाकडून घेण्यासारखं असतं। तसंच आज खरंच सूरज तुझ्याकडून खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत, कौतुक आहे, आम्हा सारांचे तुला आशीर्वाद आहेत, आणि नक्की तू जिंकून येशील, नक्की। बरं, दुसरी गोष्ट, हे सगळं त्याला कोण पुरवत होतं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा। बरंचसं पब्लिक म्हणतं की त्याला आई नाही, वडील नाही, त्याला कोण सांभाळत होतं, बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे, पण हा प्रश्न आहे सगळ्यांचा। तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देते। त्याला आहेत 6 बहिणी, 6 बहिणीत आईवडील तर त्याला लहानपणीच वारले होते, मग त्या बहिणींनी त्याचा सांभाळ केला, त्याचे संस्कार केले, आणि टिकटॉकचे व्हिडिओ करत त्याने त्याच्या बहिणीच्या मुलीचा आधार घेत, आपण दोघं व्हिडिओ करूया, आपण दोघं व्हायरल होऊ, असं करू, म्हणजे एकमेकांना पहिल्यापासून आता जो टिकटॉक जसं झालेलं आहे चालू लॉकडाऊनमध्ये, त्यापासून सगळ्यांना एक क्रेजच झालेली आहे, करू असं, म्हणजे टिकटॉक आपण व्हिडिओ करू। तेव्हापासून जे त्याने आपल्या बहिणीच्या मुलीला हाताला धरून, त्या भाचीला हाताला धरून स्टेप बाय स्टेप इतक्या वरती गेला, आज कदाचित त्याने स्वप्नात बघितलं असेल मी तर असेल म्हणून, बरोबर की नाही? कारण
तो बिग बॉसच्या घरात जाताना सुद्धा नाहीच म्हणत होता. त्याला तरी माहीत होतं का पुढं काय असं होणार आहे. एका गोष्टीचं जास्त कौतुक वाटतं मला, प्रत्येक आठवड्याला रितेश सरांचं कोणी ना कोणी भरपूर बोलणं घेत असतं, पण हा पठ्ठ्या मात्र टाळ्याच घेत असतो. असं वाटतं ज्याच्या पाठीशी कोणी नाही तिथं नक्कीच कोणती ना कोणती एक शक्ती पाठीशी थाप देऊन उभी असते. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. म्हणजे खरंच म्हणजे माझ्या जे मनात आलं ते मी सांगितलं, आणि हे 100% खरं पण आहे. ह्या वाक्यावर मी 100% म्हणजे माझं मतच आहे की हे खरंच आहे. ज्याला कोणी नाही त्याला कोणीतरी असतं, ते अदृश्य शक्ती असते. त्यामुळं कधीही कुणाला कमी लेखू नका. म्हणतात ना कर्माचं फळ इथंच आहे. त्या बिचारा एकदम भोळा, अजूनही तो आहे तसंच आहे, त्याला काही नाही बिचाऱ्याचं. चांगलं कर्म करायचं आणि मोकळं व्हायचं. त्या बिग बॉसच्या घरात कचरा करायचं, कामं काढायची, कामं करायची म्हणलं, कचरा काढायचं म्हणलं, किती प्रॉब्लेम्स असतात बापरे, भांडण त्यांना. पण हा स्वतःचं घर जसं काय त्याचं स्वतःचाच बंगला, इतकं भारी क्लिनिंग वगैरे स्वच्छता करून भारी पठ्ठ्या एकदम मस्त घर ठेवतो. मला तर फार आवडतं. तर सगळ्यांना ह्याच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. मी तिथं राहतो म्हणजे माझंच आहे ते. स्वच्छता ठेवली पाहिजे, सगळं केलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आज एवढी स्टार मंडळी तिथं आहेत, काही त्यांच्या तोंडातले कधी कधी शब्द पण इतके डेंजर असतात का नाही. पण हा आपला गावठी रांगडागडी गेलाय तिथं, किती गोड भाषा त्याची, किती सुंदर वाटतं. खरंच म्हणजे ऐकतच बसावं असं वाटतं, हो की नाही. तुम्हाला पण वाटतं ना. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या या भोळ्या सूरजला सगळ्यांनी चांगलं वोट करा, चांगल्या कमेंट्स करा, त्याला जिंकून द्या. आणि त्याने जे आत्तापर्यंत हाल खूप सारे काढलेले आहेत, कपड्यांचे, चपल्यांचे, सगळ्या गोष्टींचे हालच काढलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेम. तर सगळ्या महाराष्ट्राने आता त्याला भरभरून प्रेम केलेलं आहे, त्यामुळं तीही कमी राहिलेली नाही आहे. त्यामुळं त्याच्याबरोबर मी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक करते आणि आभार मानते की सूरजवर एवढं प्रेम केलं. खरंच धन्यवाद सर्वांचे. तो गौंडी काम करायचा, खुरपणीची कामं करायचा, काहीही करायचा, जे काही काम लागेल ते करायचा. तर ते कामं करताना त्याला अनेक प्रॉब्लेम येत होते. पण प्रत्येक कामाच्या वेळेला तो खूप जास्त स्वतःशी कटिबद्ध राहिला होता आणि त्याला काहीतरी करून दाखवायचं होता. तर त्याच्यातून मला एक सांगायचं आहे की ते 2 टी-शर्ट किंवा ती फाटलेली चप्पल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कोण देत असेल? कोणी देत नव्हतं. त्याच्याकडे जे आहे त्याच्यातच तो भागवत होता. तो टी-शर्ट फाटका कोणी त्याच्याकडे घेऊन येत नव्हतं. त्याच्याकडे तो शर्ट पहिला चांगलाच असायचा, कुणी दिलेला वगैरे, नवीन त्याच्या कष्टातून घेतलेला नवीन. मग तो जुना झाला होता, फाटला होता, मग तो फाटका शर्ट, हे त्याचं उत्तर. आणि राहिली चपलीचा, आपल्या पण चपल्या बऱ्याचशा फाटतात, तुटतात, कधी कधी तरी एक चप्पल हरवूनच जाते. पण त्या एक चप्पलसुद्धा, त्या एका चपलीवर सुद्धा त्या सूरजने दिवस काढलेले आहेत. आणि त्या मर्याई तिथं त्या गावात एक मंदिर आहे, त्या देवीच्या नैवेद्यावर त्याने दिवस काढलेले आहेत. आज त्या सूरजचं चांगलं होतं आहे, भारी वाटतं आहे मला. सगळ्यांनी त्याला असंच मत द्या आणि असंच सपोर्ट करा. तर थँक्यू सर्वांना, थँक्यू सो मच. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही असंच सपोर्ट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.